मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आणि बातमी हल्ली कालपासून ट्रेंडिंग मध्ये आहे. मंडळी, बातमी कुठली ट्रेंडिंग मध्ये आहे? राहुल गांधी सुपरहिट फ्रॉम पुणे. मंडळी, छात्रों की गुंज हा कार्यक्रम धुवाधार काल गाजलाय पुण्यामध्ये आणि हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे. पण मंडळी, अनेक लोकांना सोडलं होतं राहुल गांधींवर. मी भुंकायला म्हणणार नाही, बोलायला. पण तो जादू काहीही चालला नाही. फक्त एकच जादू, एकच मॅजिक चालला, राहुल गांधी यांचा. चिक्कार मुलींनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती आणि जेनझीशी एकदम कनेक्ट हा विषय झाला. तरुणांच्या शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत हा मुद्दा कव्हर झाला आणि तो मुद्दा अलगद कॅच केला राहुल गांधींनी. तर सगळ्यांच्या बुडाला आग लागली आहे मंडळी. आणि हे दोन काय म्हणतात आहे बघा मंडळी, हास्यास्पद, आपला हसू करून घेतात मंडळी. सगळ्यात पहिले हा व्हिडिओ आहे का या ताईंचा. महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात. मंडळी बघा, महिला आरक्षणाचं सगळं अंड पिल्लू अख्ख्या देशाला माहिती आहे. काय काय घडलं संसदेत, काय काय केलं बीजेपीने कार्यक्रम त्याचा, काय काय त्याचा बँड वाजला आणि विरोधी पक्षाचं त्याच्यावरती काय म्हणणं होतं, किती टक्के आरक्षण मिळालं, कोणामुळे काय प्रॉब्लेम क्रिएट झाले, सगळं देशाच्या पुढे मंडळी. काहीतरी आपलं हसू करून घेतात. आणि या ताईंना एक विनंती करतायत लोक, की ताई तुम्ही व्हिडिओ बनवू नका, तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स आहेत त्या वाचा. तुम्ही त्या कमेंट्स वाचा, किती घाण तुम्हाला लोक बोलतायत, कशाला आपलं हसू करून घेतायत. आणि मंडळी, हेच नाही तर दुसरे एक आपले ते ह्या चित्राताई वाघ होत्या. वाघासारख्या नेहमी ढकलत राहतात, वाघासारख्या नेहमी बोलत राहतात, अतिशय स्टाईलने बोलतात, अतिशय मुद्दे उकरून उकरून काढतात. पण चित्र बदललेलं आहे चित्राताई, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स वाचा, कमेंट्स. अतिशय विचित्र बोलतायत लोक. चित्राताईला विचित्र बोलणं म्हणजे अतिशय दुःखाची बाब आहे मंडळी. आणि दुसरे आहेत ते नवनाथ बन बन ढूंढ रहे हैं गलती राहुल गांधी की. कि मग काय म्हणतात, छात्रों की गुंज नाही, ही पैसों की गुंज है, अभी हमारे साहब इन्क्वायरी करेंगे. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे की या पैशाची चौकशी होईल. काँग्रेसने पैसा कुठून आणला? अरे, काँग्रेसने पैसा कुठून आणला? राहुल गांधींनी पैसा कुठून आणला याची चौकशी होईल. त्या अभिजित दिपकेला कुठून फंडिंग आहे त्याची चौकशी होईल. सगळ्यांच्या चौकशा तुम्ही लोकांच्या पैशाच्या करत राहाल आणि तुमचे आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री 70-72व्या मजल्यावर मुंबईला फ्लॅट घेत आहे. त्याची चौकशी कोण करेल? दिल्लीला बंगले आहेत, शेकडो तुमच्या कार्यकर्त्यांकडे, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांकडे छटाक भरते नगरसेवक, त्यांचे प्रॉपर्टी संपत्ती एवढ्या झाल्या. लोक आंधळे नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला ना, तुम्ही आंधळेच आहेत. तुम्हाला ना एक लक्षात येत नाही की सोशल मीडियाचा काळ आहे, तुम्ही विसरले आहात. तुम्हाला वाटते तेच 2-4 राष्ट्रीय चॅनल आहेत ना, आपलं सगळं असं नव्हे. प्रत्येकाच्या हातात फोन आहे. तुम्ही काय बोलता, विपक्ष काय बोलतो, तुम्ही काय करता, विरोधी पक्ष काय करतो, हे सगळं लोकांना कळतं. तुम्हाला काहीही सांगायची गरज नाही. हे साहेब बघा काय म्हणतात. आज पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामधल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं नाव दिलंय छात्रों की गुंज. परंतु पुण्यातला हा राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गुंज नाही तर पैसों की गुंज हा कार्यक्रम आहे. नवनाथ बन बन ढूंढ रहे हैं राहुल गांधी की गलती. ऐकलं मंडळी, तर असा सगळा सावळा गोंधळ आहे बघा. कितीही पिल्ल सोडले तरी आता काहीही होणार नाही. आणि हे महाराष्ट्रातले मी व्हिडिओ केला होता त्या दिवशी. 3-4 जण जे आहे त्याच्यामध्ये एक तो आहे ते पिल्लू, ते लहानसं, ते छोटंसं कोणाचं लेकरू आहे, ते नावही आठवत नाही, ते कोकणातलं. ते राणेचं ते छोटं बाळ, ते तर भलतंच काहीतरी. हिंदू मुसलमान, सकाळी दिवस निघाला की त्याचा दिवसच मुसलमानांपासून सुरुवात होतो. अबे, कामाचे कामं करा, तुमचा विकास दाखवा. तुम्ही ज्या पदावर आहात, तुम्ही काय काय झेंडे काढले, तुम्ही किती वस्त्र्यानं कुणाचं काय काय भादरलं ते पहिले आधी सांगा. या फालतूच्या गोष्टी करून काही फायदा नाही. राहुल गांधी खूप पुढे गेलाय आता. आणि बघा काय झालं की काउंटर करायला तुमच्याकडे काहीच विषय नाही. आता तुम्ही फसले आहात. तुम्ही राहुल गांधींच्या जाळ्यात अडकले आहात. राहुलच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकले आहात. आता काउंटरसाठी मुद्दा नाही. आता ते काय वंदे मातरम वगैरे कोणी किती गायचं, 2 कडवे गायचे की 4 कडवे गायचे. वंदे मातरम काय जीवन मरणाचा प्रश्न नाही ना. वंदे मातरमचा रिस्पेक्ट सगळ्यांना आहे. कुणाला 1 कडवं येईल, कुणाला 2 कडवे येईल, कुणाला पाठच होणार नाही. त्यात काय मग? आता आम्हाला परीक्षा दिलं तर आम्हाला उत्तरच पाठ नाही राहायचे. मग आम्ही असंच बोलतो रॅन्डमली स्क्रीनवरती. आमच्याकडे काही स्क्रिप्ट नाही. मग याला काय म्हणायचं तुम्ही? या स्किलला काय म्हणायचं? असं नाही. वंदे मातरम कुणाला पूर्ण येईल, कुणाला अर्ध येईल, कुणाला. आता सगळेच लोक शाळेत गेले, मग राष्ट्रगीत येतं का कुणाला? आता माईक घेऊन जर मी फिरलो या माझ्याच परिसरामध्ये तर तुम्हाला दाव्यानं सांगतो की 100 पैकी 80 लोकांना नॅशनल अँथम येणार नाही, राष्ट्रगीत येणार नाही. मग राष्ट्रगीत म्हणजे काय जीवन मरणाचा प्रश्न आहे का?
किंवा वंदे मातरम म्हणजे काय जीवन मरणाचा प्रश्न आहे का? तो मुद्दे कोणते आहे, प्रश्न कोणते आहेत? ते आदरणीय आपले गीत आहे, राष्ट्रगीत आहे. ते येईल, ज्याला यायचं त्याला येईल आणि त्याचा आदर करतील लोक. आणि ज्यांना येत नाही तेही सावधानमध्ये उभे राहतात ना, आदर करतात ना देशाच्या त्या गीताचा. तो विषयच नाही. तुम्ही मुद्दे भटकवण्यासाठी वंदे मातरम किसने क्या गाया, किसने किसका अपमान किया, फालतूचे विषय. तुमच्याकडे काउंटर करायला कुठलाच मुद्दा आता नाही. राहुल गांधींनी पुण्याला काल गड जिंकलेला आहे आणि तुम्हाला सांगतो बघा, गड जिंकलेला आहे म्हणजे काही त्यांचे समर्थक सगळेच्या सगळे आम्ही बोलतो म्हणून झालो अशातला भाग नाही. पण बघा, एक मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीस साहेबांनी काय म्हणायला पाहिजे? पत्रकार गेले तर हा उद्या राहुल गांधी येणार आहे, तुमचं काय मत आहे, असं जर फडणवीसांना विचारलं, ते एक मुख्य आहे, त्यांचं खूप मोठं पद आहे, त्यांचं ते मुख्य आहे, तिथले प्रथम नागरिक आहेत महाराष्ट्रातले. त्यांनी एकदम मोठ्या मनाने खूप मोठं वेटेड शब्द वापरायला पाहिजे. हा त्यांचा तो अधिकार आहे राहुल गांधींचा. येत आहे तर त्यांचं स्वागतच आहे. आमच्या महाराष्ट्रात येत आहे तर काही हरकत नाही. विरोधी पक्षनेते आहेत, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू आणि तिथून निघून जायचं. तुमच्या शब्दाला वजन राहील, तुमच्या नावाची किंमत राहील. तुम्ही जर असे छोट्या लेकरांसारखे राहुल गांधी आरा, मी पैसे खायचे आरा आणि ये नवून गर्दी कुठून आणली आहे, विकत घेऊन लोक आणले, पैसे देऊन कशाला बोलताय तुम्ही? तुमच्या लोकांना बोलू द्या ना. प्रवक्ते आहेत ना, या आहेत ना, बंद ढुंढतात ना. ते तुमचे नवनाथ बंद आहेत, चित्राताईला तुम्ही सोडलेला आहे, ते आहे. तुमचा तो एक लेकरू, ते लहानचं ते कुणाचं ते राण्याचं लेकरू, ते सोडलं आहे तुम्ही. ते सगळे सोडलेले आहेत ना. ते त्यांचे कामं त्यांनी सोडून ते भलते कामं जे काय करतायत करू द्या ना त्यांना. तुम्ही बोलू नका. तुम्ही तुमचं वेट, तुमचं वजन कमी करू नका. तुम्ही फार हुशार आहात आणि तुम्हाला मानणारे लोक आहेत. आम्हीही तुम्हाला मानलं होतं जेव्हा तुम्ही विरोधी पक्षनेते होते तेव्हा तुमच्याकडे कागदांचे जथ्थे राहायचे, सगळे प्रश्न तुम्हाला दिसायचे. आणि आता तुम्ही ते नाही. तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, पण ते फडणवीस तुम्ही आता दिसत नाही. तर यांना जरा आवरा. हे काहीही बोलतात आणि कुठलेही स्टेटमेंट कशालाही काही तालाला मेळ नसतो. मंडळी, जेनझीचा मुद्दा काँग्रेसने अचूक कॅच केला आहे. त्याला काउंटरसाठी तुमच्याकडे आता मसालाच उरलेला नाही. हिंदू मुसलमान संपलेला विषय आहे. राम मंदिरात चोरी झाली त्यामुळे तुमचा अयोध्येचाही विषय तुमचा संपल्यात जमा आहे. आता तुमच्याकडे मुद्दा नाही. आता तुम्हाला हातपाय जोडावं लागेल मुसलमानांना की तुम्ही पाकिस्तानला जाऊ नका रे बाबा, आम्ही बोललो ते माफ करा आम्हाला. तुम्ही पाकिस्तानला गेले तर आमच्याकडे मुद्दाच राहणार नाही. म्हणून काहीतरी उकरून मग 2-4 वर्षांनी पुन्हा हिंदू मुसलमान काहीतरी मंडळी बघा लोकांना ना, सामान्य लोकांना काही घेणं देणं उरलं नाही तुमच्या कोणत्याच गोष्टीशी. समजलं का? सामान्य माणसांना आपल्या जीवनातली, आपल्या रोजच्या जगण्यातली जद्दोजहद आहे त्यांची. त्यांच्या लेकरांचं शिक्षण आहे, त्यांच्या पुढे महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. दररोज शेतकरी आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. त्याच्यावरती आत्मचिंतन करा. काउंटर करू नका. मुजोरी करण्यात काहीही उपयोग नाही. वेळ गेलेली आहे. अति तिथं माती. वेळ गेली. तुम्ही काय दुनियाचं काही कराल, तुमचं काही होणार नाही. लक्षात घ्या. शांत राहा, गंभीर राहा आणि छानपैकी मस्त बाईट द्या, ज्याने तुमचं वेट राहील, वजन राहील. तुमचाही पक्ष सुसंस्कृत होता. मी सुद्धा समर्थक होतो, आता नाही म्हणजे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे हे नवनाथ बंद काय आहेत, तर लोकांचा आग्रह होता त्यांच्यावरती व्हिडिओ करा. त्यांच्यावरती काय व्हिडिओ करायचा, ते काही बोलतात. आता ते पैशाची चौकशी करणार आहे म्हणे, राहुल गांधींनी कुठून पैसे आणले. आता काही म्हणेल इटलीवरून पाठवले त्याच्या मामाने पैसे. काहीतरी बोलायचं. आणि ती चित्राताई तर बिचारी, ती तर आपली गाडी बिडीत कुठेही येते. ती अजून ते ज्योती वाघमारे आहे, त्या एकनाथरावांच्या त्या ताई, त्यांचे काही स्टेटमेंट येत राहतात. असं नका करू. तुम्ही तुमचे कामं करा. तुम्हाला जे पद आहे ना ते काम करा तुम्ही. आणि लोकांना बोलू द्या, विरोधी पक्षाला फिरू द्या. तुम्हाला काय, तुमची 22 राज्यात सत्ता आहे. तुम्ही म्हणतात पूर्ण जगात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. मग तुम्हाला भीती कशाची? तुम्ही घाबरता का? घाबरू नका. तुम्ही लोकांचे कामं करा. तुमचाही दिवस सोन्याचा येईल, हे लक्षात घ्या मंडळी. राहुल गांधींनी आपला कार्यक्रम हिट केला. हिट होता की फ्लॉप होता हे आता जनता ठरवेल. हे तुम्हाला ठरवण्याची गरज नाही. त्यामुळे आरक्षणाचं काय झालं वगैरे, चित्राताई तुम्ही खरंच लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न विचारायला पाहिजे. आणि नवनाथ बंद साहेब, तुम्ही सुद्धा बघा ना, काही चांगले मुद्दे काढा, उकरून काढायला, काउंटर करायला. असं मंडळी, तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, रिनेश रंजन मराठी या फेसबुक पेजला देखील फॉलो करा मंडळी. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.